नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज बनवले होते छान मस्त स्पंजी आणि एकदम नरम नरम डाळ तांदळाचे ढोकळे. तर चला आपण न वेळ घालवता पटापट बनवू आपण मस्त डाळ तांदळाचे ढोकळे. तर इथे मी डाळ तांदूळ आणि पोहे घेतले होते. ते मी दिवसभर म्हणजे जवळजवळ 7-8 घंटे भिजत घातले होते. आणि त्याचं प्रमाण असं घेतलं होतं की 3 वाटी तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने 2 वाटी चणा डाळ घेतली होती आणि अर्धी वाटी पोहे घेतले होते. हे सर्व मी मस्त 7-8 घंटे भिजायला ठेवलेलं होतं. आता हे ते भिजून मस्त छानपैकी फुगले. मग म्हटलं चला आता आपण इथे वाटून घेऊया. हे कसं आहे ना, छान मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ते, जेणेकरून फक्त पाणी एकदम जास्त टाकायचं नाही. पाणी जे आपण भिजत ठेवलेले होते त्याच्यातलंच थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि मस्त छानपैकी त्याचं बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मस्तपैकी मी छान सर्व वाटून घेतलं आहे. मस्त छान. आता त्यामध्ये मस्त हळद टाकते थोडीशी, अर्धा चमचा, आणि मीठ पण टाकते. आता मीठ तुम्ही नंतर पण टाकू शकता, पण मीठ अगोदर का टाकायचं, कारण कसं आहे की पीठ जास्त चांगलं फुगतं, म्हणजे आंबवायला लवकर मदत होते त्याच्याने, तर ते आंबतं पटकन. तर मग मस्त छानपैकी मीठ हळद टाकली आणि मस्त छान फेटून घेतलं. आणि मग ते ठेवलं रात्रभर, जे ओव्हरनाईट ठेवलं मी. ते ओव्हरनाईट मस्त पीठ फुगण्यासाठी गरम जागेमध्ये ठेवायचं आहे ते. मस्त दुसऱ्या दिवशी बघा किती सुंदर असं पीठ मस्त छान फुगतं, पण छान आंबट होतं. आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की एकदम मस्त असे स्पंजी ढोकळे होतात आणि चवीला पण इतके सुंदर लागताना, तर आपल्याला जे काही आपण दही वगैरे टाकतो तर ते टाकण्याची गरज पडत नाही. मग आता इथे मी सर्व पीठ मस्त हलवून घेतलं. आणि आता एवढ्या सगळ्या पिठाचे करायचे नाही आपल्याला ढोकळे, त्यामुळे छोट्या पातेल्यात मी थोडं पीठ काढून घेतलं. मला एक ताटली लावायची आहे त्याच्याप्रमाणे. आणि मग त्यामध्ये मस्त छानपैकी 2 पळ्या तेल टाकलं आणि मस्त छान नंतर सोडा टाकला त्यामध्ये. सोडा टाकल्यानंतर थोडं त्याच्यावर पाणी टाकायचं आहे आणि मग ते छान मस्त फेटायचं आहे. असं एकदम खूप जास्त फेटलं ना की कसे बबल्स तयार होतात त्यामध्ये. मस्त ते छान बबल्स तयार झाल्यानंतर अजून छान ढोकळा तयार होतो. असं खूप सारं फेटायचं. फेटल्यानंतर बघा हे मस्त पीठ फुगलं आहे. मग मस्त मी ताटलीला छान तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये मी हे जे पीठ होतं आपलं ते टाकलं. आता कढई मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलेली होती, त्यामुळे अगोदरच गरम करायला ठेवायची, जेणेकरून पटकन तो ढोकळा ठेवल्यानंतर त्याला शिजायला वेळ लागत नाही आणि तो फुगतो पण छानपैकी. मस्त त्यामध्ये ठेवलं आणि मस्त झाकण ठेवलं. तर आता आपण मस्त 15 ते 20 मिनटं त्याला शिजू देणार आहे. बघा 15 ते 20 मिनटानंतर आपला छान मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे. असं चाकूच्या सहाय्याने आपण त्याला टोचून बघायचं. जर चाकूला नाही लागलं तर समजायचं की आपण झालेला आहे ढोकळा. आणि उघडल्यानंतर पण एक 5 मिनटं त्याला उघड्यावर थोडा होऊ द्यायचा आहे, जेणेकरून मग तो अजून छान होतो, ओलसर राहत नाही. त्यानंतर मस्त इथे मी तेल अगोदरच तयार केलं होतं. आता तेल कसं करता ते तुम्हाला माहितीच आहे. मस्त जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, त्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावर मस्त त्याचे काप करून घेतले आणि मस्तपैकी फोडणी दिली. तर बघा इथे आपले मस्त ढोकळे तयार झालेले आहे. एकदम छान आणि स्पंजी झालेले होते. आणि म्हणजे मला इतके आवडले ना ते, की मी ते पीठ आहे ना 3 दिवस ते मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून खाल्ले. तर मग चला, कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.